आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे नव्हे बरोबर खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला जागतिक महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ओठी हसू डोळ्यात पाणी. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ओठी हसू डोळ्यात पाणी. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, पूज्य पालक वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आरोही हनुमंत हजारे, इयत्ता 3री निशिगंध वर्गातील विद्यार्थिनी. आज असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त काही बोलू इच्छिते. मित्रांनो, समाज होता कुठे, समाज चाललाय कुठे? खरंच किती विचित्र चित्र पाण्यात चाललं आहे. आपल्या समाजात सर्वांना हवाय मुलगा, मुलगी मात्र नको वाटते. मित्रमैत्रिणींनो, थोडं मागे जाऊया. अति प्राचीन काळातील गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या स्त्रिया अतिशय विद्वान म्हणून ओळखल्या जायच्या. वेदातील कित्येक ऋचा या स्त्रियांनीच रचलेल्या आहेत. तत्वज्ञान, पौरोहित्य यात या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करायच्या. राजकारण, राज्य चालवणे यात त्या मागे नव्हत्या. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मातोश्री जिजाबाई. पुढे मध्ययुगात अनेक परकीय आक्रमणे झाली. स्त्रीचे संरक्षण करण्याच्या नादात त्यांच्यावर निर्बंध लादू लागला. मुलगी झाली की त्यांना भीती वाटू लागली. मुलीचा जन्म त्यांना पाप वाटू लागला. स्त्रीचे बालपण तिच्यापासून हिरावून घेतले जाऊ लागले. तेव्हा हा नाजूक सजीव आपल्या आईला म्हणू लागला, आई, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेले हे जग मला पाहू दे तरी. हे जग, सुंदर जग पाहण्याचा हक्क नको हिरावून घेऊस कधी, नको हिरावून घेऊस कधी. लेक वाचवा, जग वाचवा असे म्हणण्याची वेळ आता तुम्हा आम्हावर आली आहे. मित्रांनो, जन्म देण्याचा, मातृत्वाचा अधिकार त्या विधात्याने एका स्त्रीला दिला आहे. हे साधं सोपं आणि सरळ गणित का बरं कळत नाही? श्रोत्यांनो, ज्या स्त्रीने आपल्याला जन्म दिला, ज्या स्त्रीने आपल्याला मांडीवर घेऊन श्री गणेशाचा आरंभ केला, त्या जन्मदात्रीचे उपकार कसे विसरावे बरे? शेवटी एवढंच म्हणे, स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घरपण घरा. मला अभिमान माझ्या ती स्त्रीपणाचा, म्हणूनच करते मी साऱ्या स्त्री शक्तीला मुजरा मानाचा. माझे आयुष्य प्रेमाने फुलून, मायेचे सुरक्षितेचे पांघरून घालून सुंदर बनवल्याबद्दल माझी आई, माझ्या बाई यांना शत नमन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.